या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दिशा खूप टेन्शनमध्ये असते. दिशा म्हणत असते, काहीही झालं तरी गोष्टी पुढे जातच नाहीयेत, काही घडतच नाहीये. खरंच या पारूला खूप हलक्यात नाही घ्यायचं. प्रचंड हुशार मुलगी आहे ही. कसं स्मार्टली तिने या घरात प्रवेश करून फक्त फक्त इथे राहण्याचा हक्क नाही मिळवलाय, स्वतःच्या बिझनेससाठी नवीन जागा सुद्धा मिळवली. हिचा बिझनेस मी बंद पाडला होता, पण पुन्हा एकदा आता सगळे घरातले तिच्या बाजूने उभे राहिले आहेत. पारूने असं या घरातल्यांवर काय ब्लॅक मॅजिक केलंय हेच मला कळत नाहीये. तिने काहीही केलं तरी किर्लोस्कर फॅमिली तिच्या सपोर्टमध्ये उभी असते. पण त्या पारूचा हा बिझनेस मी पुन्हा एकदा बंद पाडणार आणि नाही या किर्लोस्करांना पुरून उरले ना तर नाव नाही लावणार दिशा. दुसरीकडे अहिल्या श्रीकांतला म्हणत असते, काय चाललंय तुझं? श्रीकांत म्हणतो, काय चाललंय? अहिल्या म्हणते, आधी तू त्या दोघांना घरात राहायला घेऊन आलास, मी काहीच नाही बोलले. आता तू पारूला सरळ सरळ तिच्या बिझनेसमध्ये मदत करतोयस. मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. तसं तर मला त्या दोघांनी घरात येणं सुद्धा आवडलेलं नाहीये, परंतु आता काय करणार? यावर श्रीकांत म्हणतो, अहिल्या अगं काय चाललंय तुझं? तू बदलली आहेस असं नाही वाटत आहे का ग तुला? मला तर कधी कधी असं वाटायला लागतं की ज्या अहिल्याशी मी लग्न केलंय ती अहिल्या नाहीच आहे आता. अगं जे मला दिसतंय ते तुला का नाही दिसत आहे? अहिल्या, मला पारूमध्ये भविष्यातली अहिल्या दिसते. सेम तुझ्यासारखी आहे ग ती. तीच ताकद, तीच इच्छाशक्ती, सगळं काही तुझ्यासारखं आहे. म्हणजे आता जर का मी तिला जागा दिली नसती ना तर ती थांबली नसती. काही ना काही मार्ग काढून तिने बिझनेस चालूच ठेवला असता. अहिल्या, विश्वास ठेव, पुढे जाऊन खूप यशस्वी होणार आहे ती. तुला शोभेल अशी सून आहे ती. अहिल्या ऐक माझं, भविष्यातली अहिल्या आहे ती. यावर अहिल्या म्हणते, नाही श्रीकांत, ती माझ्यासारखी नाहीये. ती माझ्यासारखी कधी होऊच शकत नाही. ती विश्वासघातकी आहे, मी नाही. असं म्हणून अहिल्या तेथून निघून जाते. दुसरीकडे दिशा दामिनीला अडगळीच्या रूममध्ये घेऊन येते. दामिनी म्हणत असते, अगं दिशा, का घेऊन आली आहेस तू मला इथे? दिशा म्हणते, सांगणार, सगळं सांगणार. तुला नेहमी इतके प्रश्न विचारण्याची घाई का असते? दामिनी म्हणते, अगं मला कळत नाही ना कधी कधी तू काय प्लॅन केलायस, तुझा काय प्लॅन आहे, म्हणून फक्त म्हटलं मला सांग ना आपण इथे का आलोय. यावर दिशा म्हणते, हे पारूचं किचन आहे, तिचं किचन दाखवायला आणलंय मी. दामिनी म्हणते, काय काही काय बोलतेस अगं? हे पारूचंच काय, कुणाचंही किचन नाही असू दिशाने एका पिशवीमध्ये शेण आणलेलं असतं आणि ती दामिनीला सर्व त्या गोडाऊनमध्ये टाकायला सांगते. दामिनी म्हणत असते, अगं दिशा, हे काय आहे? मेहंदी आहे. त्यानंतर दामिनी त्या पिशवीमधून त्या शेणामध्ये हात टाकते आणि मेहंदी म्हणून आपल्या हाताला ते शेण लावून घेते आणि ती ते शेण सर्वत्र फेकत असते. दामिनीला थोड्या वेळाने कळतं की हे मेहंदी नसून शेण आहे. दिशा म्हणत असते, अगं मी म्हटलं का ती मेहंदी आहे म्हणून? मी काही सांगायच्या अगोदरच तू दोन्ही हातांना लावून घेतलंस. अगं इतकं नाही का कळत आहे तुला? दिशा म्हणत असते, पारू, आता मी बघतेच तू हे किचन कसं सुरू करतेस ते. थोड्या वेळाने दामिनी किचनमध्ये येते. किचनमध्ये सावित्री काम करत असते. दामिनी सावित्रीला म्हणत असते, सावित्री, तू ना अजिबात काम चुकारपणा करू नकोस. त्या पारूसारखी वागू नकोस हा, मी तुला आत्ताच सांगून ठेवते. सावित्री म्हणत असते, दामिनी मॅडम, अहो काय झालं? आत्तापर्यंत तरी सगळी कामं व्यवस्थितच केली आहेत मी. दामिनी म्हणते, अगं सावित्री, भुकेमुळे माझी चिडचिड होते, एवढं बेसिक कळत नाही आहे का तुला? मला ना खूप जोराची भूक लागली आहे. तू एक काम कर, तू माझ्यासाठी मस्त साजूक तुपातला शिरा बनव. सावित्री म्हणत असते, दामिनी मॅडम, आत्ता तर जेवणाची वेळ झाली आहे ना, सगळ्यांना जेवण वाढायचं आहे आणि जेवण पण तयार आहे, लगेच वाढू का तुम्हाला? दामिनी म्हणते, का तू मला जेवायला वाढणार म्हणून मी जेवायचं? मला शिरा खायचा आहे म्हणून सांगितलं ना मी, मग शिराच बनवायचा. जास्तीचं शहाणपणा करू नको हा माझ्यासमोर. मी जेवढं सांगते तेवढं निमूटपणे ऐकायचं. चल बनव शिरा. यावर सावित्री म्हणते, बरं बरं, करते शिरा. सावित्री दामिनीला म्हणते, दामिनी मॅडम, तुम्हाला एक विचारू का? दामिनी म्हणते, हो बोल. सावित्री म्हणते, तुम्ही कुठे गेला होतात? दामिनी म्हणते, का ग सावित्री, मी इथून पुढे तुला विचारून जायचं का? सावित्री म्हणते, नाही नाही, तसं नाही. कसं सांगू तुम्हाला? दामिनी म्हणते, तोंडाने सांग. सावित्री म्हणते, दामिनी मॅडम, तुम्ही जेव्हापासून आलात ना तेव्हापासून विचित्र वास येतोय. दामिनी म्हणते, तू काय बोलतेस, तुला कळतं का ग? सावित्री म्हणते, अहो मी खरं सांगते दामिनी मॅडम, तुम्ही यायच्या अगोदर असा गोमूत्रासारखा कुचकट असा वास येत नव्हता. सावित्रीने असं म्हटल्यानंतर दामिनी म्हणते, सावित्री, शिरा कॅन्सल, मला नाही खायचा आहे शिरा. तू एक काम कर, सगळ्यांना जेवण वाढ. सावित्री म्हणत असते, दामिनी मॅडम, अहो असं काय करताय, भूक लागली आहे ना तुम्हाला?
दामिनी म्हणते, नाही भूक पळाली, मी आलेच, असं म्हणून दामिनी लगेच किचनमधून बाहेर जाते. सावित्री म्हणत असते, यांना काय झालं आता, अशा काय वागतायत या. दुसरीकडे प्रीतम, प्रिया, पारू, आदित्य सर्वजण गोडाऊनमध्ये आलेले असतात आणि त्या सर्वांनाच गोडाऊनमध्ये खूप घाण वास येत असतो. प्रिया म्हणत असते, काय प्रीतम, केवढा घाणेरडा वास येतो इथे. प्रीतम म्हणत असतो, हो ना, इथे काम करणं अशक्य आहे पारू, चला आपण निघूया इथून, असं म्हणून प्रीतम बाहेर जात असतो. आदित्य म्हणत असतो, पारू, आपण किचन इथे डेफिनेटली सेट नाही करू शकत, चल इथून बाहेर चल. यावर पारू म्हणते, आदित्य सर. प्रीतम म्हणतो, आणि पारू, आईकडून ते डिपॉझिटचे पैसे मागून घे हा, नाहीतर लॉस होईल, असं म्हणून प्रीतम हसत असतो. प्रिया प्रीतमला म्हणते, प्रीतम काय आहे तुमचं, अशा वेळी सुद्धा तुम्हाला मस्करी कशी काय सुचते, गप्प बसा. त्यानंतर प्रिया म्हणते, पारू, आपण सगळे निघूयात, इथे खरंच काही नाही होऊ शकत. आदित्य पण म्हणत असतो, प्लीज चल. यावर पारू म्हणते, नाही, त्याची काय बी गरज नाहीये. पारू टिफिन सर्व्हिस इथनंच सुरू होणार आहे आणि यात कुठला बी बदल होणार नाहीये. हीच वास्तू माझ्या बिझनेससाठी शुभ ठरणार आहे, बघाच तुम्ही. आणि आता राहिला प्रश्न या साफसफाईचा ना, तर आम्ही बायका आहोत ना, आम्ही समधे मिळून पटापटा सगळं करून टाकू, तुम्हाला काही कळणार सुद्धा नाही. त्यात आई म्हणतात, हो पारू, आपण करून टाकू सगळी स्वच्छता. त्यानंतर सगळे मिळून ते गोडाऊन स्वच्छ करतात. सर्वांनी मिळून साफसफाई करून ते गोडाऊन एकदम स्वच्छ बनवलेलं असतं. त्यानंतर तेथील एक ताई म्हणतात, पारू, नवीन वास्तूत आता आपण सुरुवात करत आहोत, तर उद्घाटन तर व्हायलाच हवं ना. आदित्य म्हणतो, करेक्ट. त्यात आई म्हणतात, सगळं कसं सुरळीत व्हायला हवं ना. पारू म्हणत असते, बरोबर आहे तुमचं, माझी पण इच्छा आहे. पारू टिफिन सर्व्हिसचं उद्घाटन हे देवी आईंच्या हस्ते व्हायला हवं. प्रीतम म्हणतो, अगं मग चांगलं आहे, हरकत काय आहे. यावर प्रिया म्हणते, हो अगं पारू, तू एक काम कर, आईंना जाऊन आमंत्रण दे. पारू म्हणते, नाही नको प्रिया, देवी आईने मला त्यांच्यासमोर यायचं नाही असं सांगितलंय, मी नाही जाऊ शकत. आदित्य म्हणत असतो, पारू, या गोष्टी मनावर घेत जाऊ नकोस, मी एक काम करतो, मीच जातो आणि आईला बोलवून घेऊन येतो. यावर प्रीतम म्हणतो, हां. आदित्य म्हणतो, तू नको काळजी करूस, मी घेऊन येतो, असं म्हणून आदित्य निघून जातो. आदित्य अहिल्याच्या रूममध्ये आलेला असतो. आदित्य अहिल्याला म्हणत असतो, आई, एक बोलायचं होतं. आदित्य म्हणतो, थँक्यू सो मच, इतक्या कठीण प्रसंगात तुम्ही पारूच्या बाजूने उभे राहिलात. गोडाऊनची जागा दिल्याबद्दल खरंच थँक्यू. आणि त्या गोडाऊनच्या जागेत पारू तिचं किचन सुरू करते आणि त्याचं उद्घाटन करायचं आहे. आणि आम्हा सर्वांची अशी इच्छा आहे की ते उद्घाटन तुझ्या हस्ते व्हावं. तुझ्या आशीर्वादाने हा बिझनेस पुन्हा सुरू व्हावा अशी आमची इच्छा आहे. यावर अहिल्या श्रीकांतला म्हणते, श्रीकांत हा किंवा याची बायको काय करतात याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे. मुळात या दोघांशीच माझा संबंध राहिलेला नाही आहे, त्यामुळे त्यांनीही हा ठेवू नये. आदित्य म्हणतो, प्लीज असं नको बोलूस आई. आई, आम्हालाच तुझी गरज आहे आई, तुझाच तर आदर्श समोर ठेवून पारूने हा बिझनेस सुरू केलाय. श्रीकांत म्हणतो, अहिल्या, उद्घाटनासाठी बाहेर कुठे जायचं आहे तुला. अगं घरातल्या घरातच तर उद्घाटन करायचं आहे ना. अगं मग काय हरकत आहे. यावर अहिल्या म्हणते, श्रीकांत, मला उगाच समजवण्याचा प्रयत्न करू नकोस, माझा निर्णय झालाय, मी या दोघांनाही इथे येण्याची राहण्याची परवानगी दिली आहे, बस. या पलीकडे त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही आहे, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये मला तू सामावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ते होणार नाहीये. त्यानंतर आदित्य श्रीकांतकडे जातो. श्रीकांतला म्हणतो, बाबा तुम्ही तरी समजवा ना. श्रीकांत म्हणतो, मला नको सांगू बाबा, मला एक सांग, तुझ्या उद्घाटनाला अर्धी अहिल्या आली तर चालेल का. यावर आदित्य म्हणतो, म्हणजे. श्रीकांत म्हणतो, अरे म्हणजे काय आहे, अहिल्या माझी अर्धांगिनी आहे ना. आदित्य म्हणतो, मग. श्रीकांत म्हणतो, मग तिच्यात मी अर्धा आहे आणि माझ्यात ती अर्धी आहे, म्हणजे अहिल्या कांत आला तर चालेल का. हे ऐकून आदित्यला खूप हसायला येत असतं. आदित्य म्हणतो, हो चालेल. पुढे श्रीकांत म्हणतो, हां मग ठीक आहे. त्यानंतर आदित्य तेथून निघून जातो. त्यानंतर श्रीकांतच्या हातून पारू टिफिन सर्व्हिसेसचं उद्घाटन. सगळेजण खूप आनंदी असतात. पारू टिफिन सर्व्हिसेसमध्ये उद्घाटन केल्यानंतर सगळेजण आत किचनमध्ये जातात. तेवढ्यातच तेथे एक माणूस येतो आणि तो विचारतो, पारू टिफिन सर्व्हिसेस इथेच आहे का. एवढ्यातच आदित्य बाहेर येतो आणि त्या माणसाला आत घेऊन जातो. आदित्य आत गेल्यानंतर त्या माणसाची पारूशी ओळख करून देतो. आदित्य म्हणतो, या पारू, पारू टिफिन सर्व्हिसेसच्या मालकीन. तो माणूस म्हणत असतो, बाहेर मी बोर्ड पाहिला, इथे जेवणाची ऑर्डर्स घेतली जाते का. प्रीतम म्हणते, हो बरोबर वाचलात तुम्ही, आम्ही जेवणाची ऑर्डर घेतो. खरं तर आमचा बिझनेस जुनाच आहे,
पण आता जागा शिफ्ट झाली आहे म्हणून आम्ही उद्घाटन वगैरे केलंय. तो माणूस म्हणत असतो, वा वा, खूप अभिनंदन तुमचं. यावर पारू थँक्यू असं म्हणते. तो माणूस म्हणतो, काय आहे ना, उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. साधारण 100 जणांच्या जेवणाची ऑर्डर तुम्ही उद्या दुपारपर्यंत देऊ शकता का? हे ऐकून पारू म्हणते, दादा, सगळ्यात पहिलं आमच्या सगळ्यांकडून तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची ऑर्डर आम्ही घेऊ. फक्त तुमचा मेनू काय असेल तेवढं आम्हाला सांगा. यावर तो माणूस हे बघा, माझ्या मुलाला ना सुरळीच्या वड्या खूप आवडतात. त्यामुळे तो एक इम्पॉर्टंट मेनू असेल. त्याशिवाय चायनीजमध्ये नूडल्स, मंचुरियन, सूप हे असलं तर खूप बरं होईल. आणि हो, आणि एक स्वीट डिश म्हणून बासुंदी किंवा गुलाबजामुन ठेवलं तर खूपच छान होईल. पारू हो असं म्हणत असते. दुसऱ्या ताई पारूला म्हणतात, अगं पारू, हे पदार्थ किती कठीण आहेत गं. आपण तर साधं जेवण बनवतो आणि हे पदार्थ कसं करणार आपण हे सगळं? यावर पारू म्हणते, मला येतं सगळं बनवायला. पारू म्हणते, दादा, तुमची ऑर्डर कन्फर्म आहे. तुमच्या मुलाचा वाढदिवस एकदम छान होईल बघा. तो माणूस पारूला खूप खूप थँक्यू मॅडम असं म्हणतो आणि पारूला ॲडव्हान्स देतो. हे बघून पारू खूप खुश होते. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. पारू म्हणत असते, दादा, तुमची ऑर्डर कन्फर्म झाली आहे. आता तुम्ही बिनधास्त घरी जा. कोणतीही काळजी करू नका. आता आम्ही सगळे मिळून तयारीला लागतो. त्यानंतर तो माणूस तेथून निघून जातो. त्या ताई म्हणत असतात, पारू, ही जागा आपल्यासाठी खूप लकी आहे. आल्या आल्या आपल्याला एक ऑर्डर मिळाली. पारू म्हणते, ताई, आपल्या पाठीमागे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना, म्हणून हे शक्य होत आहे. श्रीकांत म्हणत असतो, पारू, आता जोमाने कामाला लागा. पारू सुद्धा हो असं म्हणते. सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो.